मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहायला आता सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राच्या खात्यात 4 ते 5 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। यामध्ये भाजपला 2, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 मंत्रिपद आणि शिवसेनेला 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक मंत्र्यांकडे अतिरिक्त खाते आहे, त्यामुळे ती अतिरिक्त खाती नवीन मंत्र्यांना देण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता असल्याची माहिती मिळते। सोबतच एनडीएतील घटक पक्षांना खुश ठेवण्याचा प्रयत्न या मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे आता वाहायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राच्या खात्यात 4 ते 5 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। यामध्ये भाजपला 2, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 मंत्रिपद आणि शिवसेनेला 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांकडे अतिरिक्त खाती आहेत, त्यामुळे ती अतिरिक्त खाती नवीन मंत्र्यांना देण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता असल्याची माहिती मिळते। सोबतच एनडीएतील घटक पक्षांना खुश ठेवण्याचा प्रयत्न या मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे। आणि आता पुढची मोठी बातमी। सीमापार शस्त्र तस्करी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच अर्थात एनआयएनं मोठी कारवाई सुरू केली आहे। या प्रकरणात 4 राज्यातील 12 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात येते। उत्तर प्रदेशातील 5, राजस्थानमधील 2, बिहारमधील 2 आणि महाराष्ट्रातील 3 ठिकाणी एनआयएच्या पथकांकडून शोध मोहीम सुरू आहे। आंतरराज्यीय आणि सीमापार शस्त्र तस्करी रॅकेटच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात येत असून बेकायदेशीर शस्त्र पुरवठा साखळीशी संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी एनआयएची समन्वयित मोहीम सुरू असल्याची माहिती मिळते।